मला वाटतं एक महत्वाचं आहे की आता आपण पाहिलेलं आहे की आपल्या राजकारणात सगळ्या बाजू या स्पष्ट झालेल्या आहेत. एकच महत्वाचं आहे की आता जनतेला आस आहे की जे महाराष्ट्र लुटत आहेत, जे महाराष्ट्रात भ्रष्ट आहेत, त्यांना कोणी थारा देणार नाही, त्यांना कोणी पाठिंबा देणार नाही. आणि मला वाटतं हे सगळं आपण लोक म्हणून पाहतो, त्याच्यावर मी काही वक्तव्य करणं हे जास्ती गरजेचं नाहीये. पण एकच महत्वाचं आहे की काल आम्ही ज्या हॉस्पिटलला भेट देऊन आलो, डॉक्टर्सना भेटून आलो, नर्सना भेटून आलो, आमची भेट झाल्यानंतर रमेश म्हात्रेंना अटक तर झालेली आहे, पण त्यानंतर मला वाटतं अजूनही त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवलेलं आहे. आता ज्या गोष्टींवरून तुम्हाला अटक झाली आहे त्याचाच तुम्ही आश्रय घेता, त्याचाच तुम्ही मागे लपायचा प्रयत्न करत आहात. पण मग नेमकं गृह खातं किती याच्यावर कीन आहे, किती याच्यावर दबाव टाकून याला आत टाकण्यासाठी दबाव टाकत आहे, की इथे पण फेकनाथ बिंदेंचं फडणवीस साहेब ऐकणार आहेत, हे आता पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल. डॉक्टर्स जे मागत आहेत, नर्सेस जे मागत आहेत, ते न्याय मागतात, कडक कारवाई मागतात, शिक्षा मागत आहेत. माझं तर म्हणणं आहे की त्याची दिंड काढली पाहिजे आणि त्याचं नगरसेवक पद बरखास्त केलं पाहिजे. पक्षामध्ये अशा पद्धतीचा नगरसेवक वागतो, त्याच्यावरती कुठलीही कारवाई पक्षांतर्गत केली जात नाही. तुमच्या पक्षातला नगरसेवक असं वागला असतं, तुम्ही कशी कारवाई त्याच्यावरती केली असती? शिंदेंनी काय करणार अपेक्षित? तुम्हाला आठवत असेल जेव्हा काही मंत्र्यांवर आरोप झाले, जसं संजय राठोड असतील किंवा इतर मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांना त्यांच्या मंत्रिपदावरनं पहिलं आम्ही काढलं होतं. आणि तसंच आमची ही अपेक्षा आहे की मिंदेंकडून ह्या नगरसेवकाला त्याच्या पदावरनं काढले गेले पाहिजे. त्याच्या तर सीसीटीव्हीमध्ये आता तर नुसतं मारहाणीचा व्हिडिओ नाही, त्याचा जो ऑडिओ आलाय त्याच्यासोबत एवढा घाणेरडा आहे, एवढे घाणेरडे शब्दांचा वापर केलेला आहे, त्यांना बरखास्त करून त्याची दिंड काढली पाहिजे. हीच आमची मागणी राहील. तर आणि तरच त्या डॉक्टर्सना न्याय मिळेल. स्वतः तसेच आहेत, पुढे काय त्यांच्याकडे अपेक्षा? महामार्गावरती देशी दारू विकली जाती होती, मोठ्या प्रमाणात हे दारू गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी विकली जाते. आता महत्वाची गोष्ट हीच आहे की समृद्धी महामार्ग असेल किंवा इतर जे महामार्ग आहेत, एकतर त्या रस्त्याची क्वालिटी बघा, दुसरं म्हणजे जे काही खड्डे बिड्डे पडतात ते बघा. अशा जर घटना होत असतील तर ती दारू नेमकं तुम्ही आता ते कदाचित हे पण कारण देऊ शकतील की इथेनॉल सारखं आम्ही त्या पेट्रोलमध्ये टाकणार होतो आणि त्याचं मिश्रण करणार होतो. हे खूप शक्य आहे, हे सरकार त्याच्या पण केपेबल आहे. पण आम्हाला उत्तर काय येतं हे तर अपेक्षित आहेच, पण सरकारच्या ह्या राज्यामध्ये असं होऊच कसं शकतं हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. मला वाटतं तो आमचा प्रश्न नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचं मत स्पष्टपणे परखडपणे मांडत असतो. आणि ह्या देशामध्ये आपण पाहिलं असेल आता सर्वत्र सगळीकडेच लोक बोलायला लागलेली आहेत, लोक व्यक्त होतात, लोकांचा राग व्यक्त होतोय. महागाई असेल, पाण्याची टंचाई असेल, विजेची कपात असेल, हे सगळ्या गोष्टी तर आहेच. पण दुसऱ्या बाजूला आज मी जे कुठचेही पक्ष असतील, जे कुठचेही खासदार असतील, जे कुठचेही आमदार असतील, जे कुठचेही नगरसेवक असतील, अधिकृतरित्या अनधिकृतरित्या भाजपसोबत जाऊ पाहत आहेत, त्यांना एवढंच विचारत आहे, जी लोक राम मंदिराला लुटू शकतात, दानपेटी सोडली नाही, तुम्ही त्यांच्यासोबत मांडी लावून बसणार का? तसंच जर पाहिलं असेल तर जंतर मंतरला जे विद्यार्थी आहेत ते पण बसलेले आहेत, अभिजित दिपके बसलेले आहेत, सोनम वांगचुक तिथे अजूनही आंदोलन करत आहेत. कोणासाठी करत आहेत, कशासाठी करत आहेत? या देशासाठी करत आहेत. जो नीटचा पेपर फुटला त्याच्यासाठी करत आहेत. तुम्ही त्यांच्या विरोधात भाजपच्या सोबत जाणार का? हा माझा सवाल सगळेच जे लोक भाजप सोबत जायचं ना आज मी त्यांना विचारत आहे.